नमस्कार मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे, जी की मी पण स्वतः माझ्या जीवनामध्ये अनुभवलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे अशी, की कर्म करत राहा, परंतु फळांची इच्छा करू नका. असं का बरं म्हटलंय? असं का बरं आहे? कारण की जेव्हा आपण आपले कर्म करतो आणि फळाची इच्छा करतो, की फॉर एक्झाम्पल आपल्याला आपण एखादी एक्झाम दिली किंवा एखादं फॉर एक्झाम्पल एखाद्या आई-बाबाचं एक लहान मूल असतं, ठीक आहे. तर लहानपणापासून ते आई-बाबा त्यांना लहानपणापासून खूप लाडाने, खूप त्यांची केअर घेऊन वगैरे असं छान त्यांना मोठं करतात आणि खूप प्रेम लावतात आणि मग त्यांना वाटतं, की मोठे होऊन त्या मुलांनीसुद्धा आम्हाला तेवढंच जिव्हाळ्याने वागवावं किंवा तेवढंच प्रेम लावावं. परंतु बऱ्याच केसेसमध्ये तसं होत नाही. मग काय होतं, की आई-बाबांच्या याच्यामध्ये खूप जास्त दुःख किंवा अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे अपेक्षाभंग, नंतर निराशा, नंतर राग, ह्या सगळ्या गोष्टी उत्पन्न होतात. सो हे खूप महत्त्वाचं आहे, की जेव्हा आपण कोणतेही काम करतो किंवा मग कोणालाही आपण जेव्हा प्रेम लावतो, जिव्हाळा लावतो, तेव्हा निरपेक्षपणे लावावा. त्या गोष्टीचा कोणताही मोह बाळगू नये. कारण मोह जर जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रेम करता किंवा तुम्ही त्याला जिव्हाळा लावता आणि तुम्हाला असं वाटतं, की त्याने आपल्यासारखं म्हणजे मी जे म्हणेल ते ऐकावं किंवा मी जे म्हणेल तेच करावं. तर हे तुमचं प्रेम नाही, ही तुमची आसक्ती आहे. हे तुमचा मोह आहे. हा तुमचा सेल्फिशनेस म्हणायचा किंवा आणखी काही त्याला. तर हे खरं प्रेम नाही. खरं प्रेम काय असतं, की आपण कुणावर प्रेम करावं तर निस्वार्थपणे, म्हणजे त्यांनी पण आपल्यावर तेवढंच प्रेम करावं, हा झाला अपेक्षा. सो ही अपेक्षा न ठेवता आपण फक्त आपलं काम करत राहावं. आपण फक्त आपले कर्म करावे आणि बाकी सगळं सोडून द्यावं. त्यामुळे काय होतं, की आपला जो इंटरनल पीस आहे किंवा आपला जो मेंटल पीस आहे, तो हॅपीनेस लेवल तो तेवढाच राहतो. म्हणजे या प्रक्रियेमध्ये काय होतं, की आपला जो हॅपीनेस आहे, जो आपला जो खुशी आपण ज्याला म्हणतो, ती दुसऱ्यावर निर्भर राहते. म्हणजे तो जर सुखी राहिला तर आपण सुखी. तो जर आपल्याला चांगला वागवेल तर आपण त्याच्यावर इमोशनली डिपेंडंट झालो. दॅट इज द फॅक्ट. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला इमोशनल डिपेंडन्सी आली. इमोशनल डिपेंडन्सी कोणत्याही नात्यामध्ये ही खूप जास्त टॉक्सिक राहते किंवा घातक राहते. सो श्रीकृष्णांनी सुद्धा गीतेमध्ये हेच म्हटलंय, की कर्म करत राहा, परंतु फळाची इच्छा नका करू. ती यासाठीच. आता मी थोडासा गीतेचा रेफरन्स देते इथे. म्हणजे बघा, गीतेमध्ये स्थितप्रज्ञ असा शब्द आलेला आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे अशी व्यक्ती जिचे मन बाह्य इच्छा, अपेक्षा आणि परिणामांवर अवलंबून राहत नाही. आता मी हे एक्सप्लेन केलंय. आता मला एक गोष्ट सांगा, अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अटॅचमेंट अँड डिटॅचमेंट? तर डिटॅचमेंट म्हणजे सगळं सोडून, म्हणजे संसार वगैरे सगळं सोडून कोणाशी काही नातं न ठेवता दूर कुठेवर डोंगरात चाललं जाणं, ही डिटॅचमेंट नाही आहे. दिस इज नॉट डिटॅचमेंट. ओके. सो डिटॅचमेंट काय आहे? मला हे हवे आहे म्हणून मी पूर्ण प्रयत्न करेन, पण माझी शांतता म्हणजे माझी मेंटल पीस या परिणामांवर अवलंबून राहणार नाही. हे आहे खरं डिटॅचमेंट.
आणि अटॅचमेंट म्हणजे काय, की मी आता एक्झाम दिली आणि मला खूप छान मार्क्स मिळणार आहेत, खूप छान मिळणारच आहेत आणि मला भेटायलाच पाहिजे. हे झाली तुमची अटॅचमेंट, तुमच्या रिझल्ट्सच्या प्रती जी तुमची अटॅचमेंट. सो दॅट इज द अटॅचमेंट. दिस इज द कन्सेप्ट. ओके.